गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना कोणत्या ना कोणत्या कामामध्ये किंवा क्लासमध्ये मी बिझी ठेवत असते. त्याचा आत्ता आहे श्लोका क्लास. इथं गणपतीचं मंदिर आहे ना, तिथं असतो. पण आज तिथं काहीतरी काम असल्यामुळं हा क्लास घरीच ठेवण्यात आलेला आहे, म्हणून त्याला ड्रॉप करायला आले. गणपतीच्या मंदिरमध्ये असला की तो स्वतः जातो आणि स्वतः येत असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत ओमकारला मी संस्कार वर्ग असतो ना, त्यालासुद्धा घालत असते. यावेळेला म्हटलं श्लोका क्लासला घालावं. तसं तुम्हा सर्वांना माहितीच आहे, सांगण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा की मुलं जेव्हा अमेरिकेतून इथं येतात ना, तेव्हा त्यांचा ॲक्सेंट अमेरिकेसारखाच असतो आणि मराठी बोलतानासुद्धा तसाच टोन असतो, ॲक्सेंट असतं. आपल्याला ते कितीही छान वाटत असलं तरी मला मनापासून वाटत होतं ओमकारला श्लोका क्लासला घाला. त्यामुळं काय होईल की ओमकारला श्लोकासुद्धा पाठ होतील आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो बिझीही राहील आणि मराठी बोलताना त्याला थोडंसं अवघड जाणार नाही. आता तो थोडंसं लाजतो मराठी बोलताना, कारण त्याला असं वाटतं की माझे उच्चार किंवा मला नीट बोलता येत नाही आणि ळचा वगैरे साऊंड असतो ना, थोडासा अवघडच आहे नाही म्हटलं तर या मुलांना. चला याला ड्रॉप करते. घरी जाऊन मला कुकिंग करायचं आहे. भरपूर कामं पडले आहेत. मेड 8 दिवस झालं गावी गेलेली आहे, त्यामुळे भरपूर कामाचं लोड माझ्यावर आला आहे आणि संध्याकाळी आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे. हॅलो फ्रेंड्स. तर पुन्हा एकदा आम्ही दोघी चाललेलो आहोत ज्वेलरी शॉपमध्ये. आणि का पूर्वा सांगेल हां. आणि आम्ही चाललेलो आहोत पूर्वाचे कान टोचायला. तुम्ही म्हणाल किती कान टोचतेस, मलाच भीती वाटत होते आणि इतके दिवस झालं तिला म्हणत होते नंतर पुढच्या वर्षी. 1 वर्ष थांबली. आता म्हणली सुट्ट्या पडल्यानंतर तू म्हणाली होतीस कान टोचायचं, त्यामुळे आम्ही कान टोचायला चाललेलो आहोत. मलाच भीती वाटते. दुखते का बाळ खरीतलं खूप? बघ तसंच म्हटलं. तू तर रोजच बाहेर आहे सुट्ट्या पडल्यापासून ना. हो ना, सुट्ट्या पडल्या आणि पण कर मजा. परत एकदा रुटीन सुरू झालं की बोर पण होते आणि वेळच मिळत नाही क्लास आणि शाळेमध्ये. चला पोहोचतो, 5 मिनिटात पोहोचतोय. पूर्वी बरीच लोक ना पायामध्ये असे कडा किंवा वाळा घालायच्या आणि त्याची मी प्राईस विचारली तर जवळपास त्यांनी 30,000 रुपये म्हणून सांगितली. मेकिंग चार्जेस खूप आहेत. असं वाटतं पूर्वी चांदी खूप स्वस्त होती, तेव्हाच काही गोष्टी घेऊन ठेवायला हव्या होत्या नाही का. मागच्या वेळेला पूर्वाचे कान टोचले होते ना, तेव्हा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की पूर्वा अमेरिकेतून आलेली आहेत आणि तिचं कान कशाला टोचतेस एवढे म्हणून. तर खरं सांगू का, मलाही यामध्ये काही एवढा इंटरेस्ट नाही आहे आणि मला भीतीसुद्धा वाटते कान टोचून वगैरे घ्यायची. पण तिची हौस मात्र खूप आहे आणि नेहमी मला पाठी लागत असते की माझे कान टोच म्हणून. मी तिला येताना घरातनं म्हटलंसुद्धा होतं आता कानाची ती चाळणी करणार आहेस की काय असंच. पण मुलीची हौस आहे आणि ती जर पेन बेअर करू शकत असेल तर म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा, आणि तिला घेऊन आलेली आहे. जवळपास या गोष्टीसाठी 1 वर्ष मी तिला तंगवलेलं होतं की नाही सुट्टीच्या वेळेला करू म्हणून, आणि आता तिचं कान टोचती आहे. आणखीन एक गोष्ट, मी खाली ना सोन्याची तार असते ना, ते घ्यायला गेले होते. जवळपास 5 का 6,000 रुपये त्यांनी सांगितले आणि मी म्हणाले की सोन्याच्या तारेनं कान टोचा म्हणून लवकर बरं होतं. पण त्यांनी सजेशन असं दिलं की तुम्ही 15-20 दिवसात किंवा महिन्याभरात काढून दुसरं कानातलं तुम्ही घेणार आहात सोन्याचं, तर चांदीच्या तारेनं कान टोचा, म्हणजे महिन्याभरात तुम्ही ते काढूही शकता आणि सोन्याचं घेऊ शकता. त्यांनी छान सजेशन दिलं. आम्ही मग त्या खालच्या सोन्याच्या काउंटरवरून वर गेलो आणि ही चांदीची तार आणली. त्यांनी घासून एकदम पातळ सोन्यासारखीच केलेली आहे आणि ते टोचतोय आम्ही. आणि चांदीच्या तारेनं कान टोचतात याची मला फारशी आयडिया नव्हती. पण खूप बरं झालं, कारण महिनाभरात मी तिला सोन्याचं तिथं कानातलं घालणारच आहे. गरम केलं ना काय तू ठीक आहे आपण तुझं बाई हलू नका. नको बाई. हल्ली की तुझंच कान खाली होतं.
बापरे, पूर्वा कान टोचती आहे पण मलाच भीती वाटते आहे, कारण मीही माझं एकदा कानवरचा असा टोचला होता आणि खूप दुखला. मी अगदी 8 दिवसात ते कानातलं काढून टाकलं होतं. पण ती खूप स्ट्रॉंग आहे आणि मला नेहमीच तिचं कौतुक वाटतं, नेहमी प्राऊड फील होतं. मला एक लहानपणीची म्हण आठवली, ज्याला ठेच लागते त्यालाच ती कळकळते, किंवा ते कितपत दुखतं ते त्यालाच सोसावं लागतं, नाही का. पण आई झाल्यानंतर मुलांना जेव्हा ठेच लागते ना, त्यांना किती पेनफुल होतं किंवा पेनफुल असणार आहे याची जाणीव आईला अगदी मनापासून असते आणि मुलांपेक्षा तिला जास्त म्हणजे फील होतं, तिला जास्त त्या गोष्टीचा त्रास होतो. ठीक आहे का? कशाला एवढं पेनफुल पाहिजे तुला? छान दिसते ना रे. खुश. थँक्यू. दिसतंय घरी गेलं पण छान आपल्याला जेवायला जायचं. खुश. अजून अजून उरलं का ते ते वायर? नाही, ते बरोबर मापानच दिलं. बाई, मी जर घाबरले पूर्वा. अजून रिअलाइज. हो, रिअलाइज. आता 1 month प्रेन होतं तुला. चला, अशा प्रकारे कान टोचून झालेला आहे आणि आज आम्ही आलो होतो रांका ज्वेलरमध्ये. पूर्वाला इथंच कान वगैरे टोचायचं असलं तिला इथं घेऊन येते आणि मला काय घ्यायचं असेल तर चंदुकाका सराफमध्ये जाते, नाहीतर पुन्हा गाडगीळमध्ये. सगळीकडं ट्राय केलेले आहेत. हां, आपण हे बोलू, उबर बोलू. चला. खुश पूर्वा? एवढं टोचून घेतलं आणि हे हा इथं ना इथली स्किन खूप खूप जाड असते आणि ती दुखते. तिला काही दुखलं नाही, मला भीती वाटली. पण होते की हो, टोचले, दुखते. तुला ते मनापासून टोचायचं होतं म्हणून त्याला टोचून घेतलं आणि केस अडकल्यावर आले की आंबे महाग असते. आंबे आले परत 2000 काय 2000 आंबे घेतले होते मागच्या वेळेला. वजन वाढलं होतं उन्हाळ्यात, सगळ्यांचे वजन कमी होतात. माझं आंबे खाऊन वजन वाढतं आहे, तेच पहिला कमी करायचं. तो पण आले आंबे मार्केटमध्ये. रिटर्न येस, रिटर्न आहे. कुठला स्टोन आहे तो? पूर्वाचं कान टोचून आलो आणि आम्ही चाललेलो आहोत नंदुबाईंच्या घरी डिनरसाठी. मी जेव्हा पूर्वाला घेऊन गेले होते ना, तेव्हा ओमकारला आणि त्याच्या डॅडाला सांगितलं होतं आवरून बसा, आल्यावर लगेच निघू. पण ओमकार आणि नवरोबा थोडंच आवरून बसणार आहेत मी सांगितल्यावर. त्यांचं असं असतं की आम्ही अगदी 5 मिनिटात रेडी होतो, तू आलीस की लगेच निघू. चला, जवळपास 7:30 वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहोत नंदुबाईंच्या घरी. उशीर झाला थोडासा आणि आता गाडीमध्ये स्टोरी टेलिंग चाललंय. हा, मुलं सुद्धा अगदी छान पद्धतीने ऐकतात. आणि आम्ही फॅमिली म्हणून कुठेही फिरायला जातो ना असं एकत्र, तेव्हा छान गाणी तर ऐकतो किंवा आमच्या स्टोऱ्या तरी मुलांना सांगत असतो. कधी माझी स्टोरी सांगते, कधी नवरा त्याची स्टोरी सांगत असतं. त्यामुळं काय होतं, मुलांनासुद्धा आमच्या कळत ना लहानपणीच्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. पोचलेलो आहोत, मस्त गार वारं सुटलेलं आहे. कोल्ड विंड. येस. आल्यावर छान गप्पा-टप्पा झाल्या आणि आता भूक लागलेली आहे. नंदुबाईंनी इतका छान जेवणाचा बेत केला आहे, मग कसं थांबणार नाही का. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे मी किती फूडी आहे. त्यांनी आज मटण रस्सा बनवलेला आहे, चिकन फ्राय बनवलेला आहे, नेहमीप्रमाणे चपाती, भाकरी, सॅलेड, आधी पूर्वाला ताट करून दिलं तिच्या आत्यानं, कारण संध्याकाळचं ती थोडं स्नॅक्स खात असते. पण कान टोचायला गेलो आणि त्यानंतर आल्यावर मी म्हटलं थोडं काय खातेस का, तर ती म्हणाली नको, कारण मग माझी भूक जाईल आणि जाऊन मग डिनर करायचं आहे. तर मी व्यवस्थित तिथंच जेवते. या दोघांना खाली इथं दिले, मस्त काहीतरी गेम खेळते, जेवतायत, मजा करतायत आणि आता आम्ही सुद्धा जेवायला बसतो. केवढी भूक लागली होती, आज दूध पण पिलं नव्हतं, आता जेव भरपूर.
तेच ना. गप्पा टप्पा करत छान असं आमचं डिनर झालेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या वेळेला पूर्वाने असे 2 मेहंदीचे कोन आणले होते, ते शिल्लक होते, तर आज ती घेऊन आलेली आहे आणि तिच्या कझन सिस्टरना मेहंदी काढती आहे. डिनर झाल्यानंतर खूप गरम होत होतं, त्यामुळं आम्ही दोघी इथं असं बाल्कनीत बसलो आहे आणि तो कोपऱ्यात मनी प्लांट लावला आहे ना, खूप छान आला. ॲक्च्युली माझा पण आला होता, पण मध्ये माहीत नाही पाणी वगैरे नीट घातलं नव्हतं की काय, आणि तो खराब झाला आणि आत्ता पुन्हा पालवी फुटती आहे. आमचा सुट्टीचा प्लॅन सुरू आहे. आम्ही रिसॉर्टला जाण्याचा प्लॅन करतोय आणि 2-3 रिसॉर्ट बघून ठेवतोय. एक डिसाईड करू आपण. हा ना. तर बघता अशा सुट्ट्या संपून जातील माझ्या अर्ध्या कामात निघून जातील आणि पाहुण्यांना अटेंड करत वेगवेगळे आत गरम होतं, ते एकदम फ्रेश वाटते बाहेर. मी इथेच चहा सकाळी मग संध्याकाळी मी इथे बसले असते. मला तर आजकाल बाहेर आपल्याकडं जो पानाचा वेल होता ना, तर त्याचं एक छोटंसं रोप दिलं होतं. रोप म्हणण्यापेक्षा एक जाड काडी दिली होती आणि खूप छान पानाचा वेलसुद्धा इथं येतो आहे. एक 7-8 पानं आली असतील छोटी मोठी मिळून, आणि व्यवस्थित पानाचा वेल आला की तो एकदम भरपूर वाढायला लागतो. जाऊन काहीतरी आईस्क्रीम गवती छान नाही मला नको. छान केले. भरपूर झाडं बसल्यात ना असं रॅक केल्यामुळं. हे ना लय वाढतंय चित्र भयानक पानाचं झाड. त्याला नंतर जागा बघायची. चांगलं आलं. नाही त्याला ना काय कर माहिती का, ही कुंडी इथं मूव कर. तिथं चढ आले तिथं काय आहे ते? 2 नंबरचं येतं आणि मग असं चढ. हे सगळं मग वारचं कृष्णाचं झाड आहे ते. त्याचं फुलं आलं की कसा वेळ जातो कळतच नाही, नाही का. जवळपास 11 वाजलेले आहेत आणि गप्पा टप्पा करेपर्यंत मुलंसुद्धा खेळून आले. ओमकार आणि त्रिशू खाली प्लेग्राऊंडला खेळायला गेली होती आणि दमून भागून आलेत. म्हणजे जेवढं मगाशी जेवले होते ना, सगळं जिरले आणि आता त्यांना खायचं आहे आईस्क्रीम. येस. ओमकारच्या तर आल्यापासून वर खाली अशा 5 ते 6 फेऱ्या तर झाल्याच असतील. एकमेकांकडे बघायचं असं काय. हां बस. सरक बा. 2 मिनिटं फक्त. एकमेकांच्या मांड्यावर बसा. तिकडे घ्या लेफ्ट साईड. बसले का सगळे? तुला हे आवडतं ना? कुल्फी. जांभळं. कुल्फी. चला ना. काय झालं, स्पून नाही दिलं त्यांनी? बघू सगळ्यांचे फ्लेवर दाखवा. बघू तू काय घेतलं. ओमकार तू काय घेतलं? चलो चलो होल्ड टाईट. बसा. विंडो. चलो बाय. बाय बाय. सांगा. गुड नाईट. बाय बाय. जवळपास 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवत आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.